महाराष्ट्र सरकारची तिजोरी रिकामी झाली की काय असा सवाल आता सांगलीत विचारला जातोय कारण सांगलीमध्ये कंत्राटदारांच्या थकबाकीचे प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत आणि सरकारी थकबाकीमुळे कंत्राटदाराची आत्महत्या झाली की काय असा सवाल आता विचारण्यात येतोय। तर आपण पाहतोय हर्षल या कंत्राटदारानं सरकारकडनं आपल्या कंत्राटाचे पैसे आपल्या कामांचे पैसे थकीत आहेत असं म्हणत आत्महत्या केली होती आणि त्यामुळे आता याची जबाबदारी खरं तर कोण घेणार हा प्रश्न आहे। कायदा विरोधकांना फक्त अटकाव करण्यासाठी, विरोधकांचा गळा दाबण्यासाठी तुमचा कायद्याचं काम चालू आहे या राज्यामध्ये। हर्षल पाटीलच्या गुन्हेगारांना पकडणार आहात तुम्ही? आत्महत्या आहे, हा खून आहे म्हणतो मी, हा सरकारने केलेला खून आहे। सरकारकडे जर पैसे नसतील मग कामं देताय कशाला? 1,40,00,00,000 नसतील तर तुम्ही कामं काढताय कशाला? मंत्र्यांना कमिशन खाण्यासाठी?